माय नकल लय कडक आले होते, हरभरे भिजू टाकल्यासारखे. मग मी ते पाण्यात भिजू टाकले न मा आई जवळ गेलो ना. आई म्हटलं दे बरं माय नक काढून. तर आई काय म्हणे, आता कसा काही दिवस निघला म्हणे तुला एवढ्या वर्षानंतर. मग काय घेतलं पत्तन कर कर कापणं सुरू. तसं करत असते काय, आरीनं कापल्यासारखं करू राहिली. मशीन कापा लागले काही काही लोकांचे नक. नवीन पत्ता आहे तरी लागू नाही राहिला. पाण्यात ठेवले होते ना. कर पाहू दे, मलाच करायला लागेल माझ्या हाताने. आईले काही साधले नाही भाऊ, नको एवढे कडक आले होते ना, कापताच नाही तिले. 2 नवीन पत्ते मोडले माझ्या नकावर. 18 वर्षापासून नक कापले नव्हते, तर आज म्या नक कापायची सुरुवात केली. घेतलं मग म्या पत्त न गप्प गप्प मग म्या माझ्या हातानं सुरू केलं ना भाऊ कापणं. तर पहा मग, अरे लयच कडक आलं हे अंगठ्याचं बोट्ट, लयच कडक आलं होतं. मायच नको नाही तर गिनीज बुकात ज्या लोकांचे नाव गेले ना त्याचे नको मशीन न कापा लागले. भारताचा एक श्रीधर चिल्लाल नावाचा माणूस आहे, त्याचे 20 फूट 2.25 इंच 615.32 सेंटीमीटर एवढे मोठे नख झाले होते. ते नाही कापले. आता त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचं बोट 4 फूट 9.6 इंच एवढं मोठं वाढलं होतं भाऊ. 146.3 सेंटीमीटर लंबी होतं. 1952 पासून त्यानं त्याच्या हाताचे नख नाही कापले म्हणते, डायरेक्ट बंदच केले कापणं. 66 वर्ष झाल्यानंतर 20 फूट नख झाले त्याचे. 66 वर्षानंतर त्यानं 2018 मध्ये त्याचे नख कापले. ते त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलं. त्याचे नख ठेवले म्युझियम मध्ये. त्याच्यासोबत कोणी लग्नच करायला तयार नव्हतं म्हणते. मग त्याला त्याच्या नात्यातली शेक पोरगी मामाची कोणाची तरी भेटली, तेव्हा त्याचे नख वाढले होते, तेव्हा त्यानं लग्न केलं. मला तर कोणाचीच पोरगी नाही भेटू राहिली, म्हणून म्या नख कापतो म्हटलं बावा. अमेरिकेतली एक बाई आहे, टायमा आर्मस्ट्रॉंग नाव आहे म्हणते तिचं. तिनं 24 वर्ष नख नाही कापले तिचे. 42 फूट नख वाढले होते तिचे, 10.4 इंच. तिनं 13 मार्च 2022 नख कापले तिचे. मग एवढाले वर्ष आपल्याच्यानं ठेवणं होते काय, हे माझ्या लक्षात आलं. बा म्या घेतलं न कप कापणं सुरू केलं. तिचे मशीन न कापा लागले. तिच्या पोरीले तर नेल पॉलिशले पेंटिंग करायचा हे होती म्हणते आदत, तर बम नक रंगत जाय. 2 हाताचे होते त्या बाईच्या. अजून एक अमेरिकेची बाई आहे, ली रेडमंड असं काहीतरी नाव आहे तिचं. तिच्याही 2 हाताचे नको. बाप्पा बाप्पा बाप्पा, म्या म्हटलं मेला माणूस, एवढाले वर्ष नाही ठेवू शकत मी. न माय काही गिनीज बुकात नाव जात नाही, न माच्यानं कामही नाही करणं. हे कसं तुटलं गप्पन न काता. असे म्या नको कापणं आता सुरू केले. भोकात गेली म्हटलं दुनियादारी. मला सवय तर अशी होती दुरूनच असं हात लावा लागत जाई नको होते, तर आता गुजगुल्या लागू राहिले त्या नकाले. आणि महत्वाची गोष्ट सांगतो भाऊ, एवढाले वर्ष नको 18, 20 वर्ष 24, 25, 30, 40 वर्षापर्यंत ज्यानं कापले नाही, याचा अर्थ त्याचं त्या गोष्टीवर प्रेम आहे. आणि आपलं ज्या गोष्टीवर प्रेम असते हे कापाची किंवा त्याच्यापासून दूर जायची इच्छा होत नाही. अशी छातीवर, हृदयावर माया, काळजावर माया, कलेजीवर असा मोठा दगड ठेवून मी नका कापू राहिलो, मोठा डब्बर ठेवून नका कापू राहिलो असं म्हटलं तर काही हरकत नाही. सर्दी झाली भाऊ सुडची. दुसरं नख कापला, आता 3 नख राहिले. मन तर होऊच नाही राहिलं, पण काय करतो यार, 18 वर्ष झाले आता कापतोस म्हटलं. शेवटी घर की खेती आहे, जब चाहे तब मैं फसल उगा सकता हूँ. पण आता तसे पद्धतची काही इच्छा नाही. असे तुकडे तुकडे पडलेले तर माझ्याजवळ लयच मोठे आहे नखाचे. लय वर्षापासून माया नख एखाद्या ठिकाणी तुटलं तर त्याचा तुकडा खाली पडत जाईल, हे उचलून मी जमा करून ठेवले. माय एक स्वतःचे म्युझियम आहे नखाचं. पाहिले तर एवढे खराब दिसते, कोणाला एवढे चांगले दिसते. कोणी माया नखावर फिदा आहे, कोणी माया नखाले पाहून मला शिवाय देत जाई.
कोणी खराब म्हणे, कोणी चांगलं म्हणे, कोणाला काय काय दिले जसं वाटते तसे म्हणे भोसुडचे, तरी मी कोणाची पर्वा नाही केली. नक कापासाठी तर लय लोक माग लागले होते बा. शेवटी मी माया मतानं नक कापले. जशी लोकांची दारू प्यायची सवय सुटत नसते ना, किती लोकांना कोण काही सांगितलं तरी ते सोडत नाही, ते पेतेच, नाही म्हणते ना पेतेच. शेवटी मनावर घेतलं तर तो दारूचा सवय सोडून टाकते. तशा पद्धतचं मी आता मनावर घेतलं. शेवटी 2च नख उरले. हे तर माझं सर्वात मोठं नख आहे. माझ्या हाताचं बोट जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा मोठं नख आहे हे. तर त्याला लावलं मी पत्ता. आता ते गर कापणं सुरू केलं. शेवटी पुरे नख मी कंडम करून टाकू राहिलो. आता दुःख लय होऊ राहिलं, शब्दात सांगू शकत नाही. पण झाले ना शोक, आता लय वर्ष झाले, आता तर कापूनच टाकतो सायले, काही हरकत नाही. वाढू मग झालं, खतम, टाटा, बाय बाय, गुड बाय, खतम झालं, बाय बाय, काही नाही राहिलं आता, गुड बाय, गया. असे 4 नख तोलले. एक जरासं ठेवलं मी खाजवाले. लोक म्हणते ना काहीतरी खाजवाले नख नाही, वारा झाले भोक नाही, तर मी खाजवाले ठेवलं दाखवासाठी. तशी कशी एका दमानं कापले तर कसं बरं नाही वाटत, जरासं पाहिजे. मला तो असं ढुंडच लागू राहिलं. सस्ता आहे हे साठून टाकतो हे पूर्ण. हे इथून हे ह्या नकाले असं इथून असं शेंदत जाईल, असेच सवय पडते काही दिवसांत सवय पडते. हे राहू दे एवढं पाहतो बापू. मग गिनीज बुकात नाव गेलं असतं. तेवढा मी कवा होत ते, तेवढा मी चालत होता, पुढं वर तर धरून चालत होता. काय अहो झोपाले तिला एक बेड लागे त्या माणसाला. काय करत हात कुठं धरत होता असा वरत. त्यानं कसं धरला? माणूसच काय बाईचे आहे, दाखवून दिली तुझे. हो दिसतील मला पण यायचेत नाही. हे लय मोठे मोठे किती वर्षाची वाढवले, लय वर्षाची वाढवले. त्याचं ते म्हणजे सोपी गोष्ट आहे. मग मी उचललं नेल कटर, जे कापलेले नको होते ना तेले मग शब्दनं सुरू केला. मस्त गोल करा लागल ना आता, नाही तर कसे ओरबड धोळबड दुसर ना. मग ते कापायला सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्ही जर असे प्रत्यक्षात कोणाचे असे हातभर लंबे नख जर पाहिले असन, बोटा एवढाले नख जर पाहिले असन, तर खपाखप कमेंटा करून द्या, मला सांगा. मला तर वाटते बा मायाच आहे का ह्या माया जिल्ह्यात, मला तर कोणाचे दिसले नाही. तर तुम्ही सांगा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईबही करा. आता अशा प्रकारचे लांब नकाचे व्हिडिओ येणार नाही, आता चांगले व्हिडिओ येईल. दॅट्स ऑल. चिटकलं काय बरोबर? फेकून द्यासाठी आहे काही ठेवून दिली. आई म्हणे आता हा कचरा फेकून दे, पण मी एका डब्बीत भरून ठेवला. आणि माझ्या बाबानं ते लंबी नख बोटाले लावून पाहिलं होतं.
तर मित्रांनो, असे मी माये नकाचे तुकडे हे काही इथं तुम्हाला दाखवले. असे बहुत सारे मी जमा करून ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता. असे मी एका पुस्तकावर ठेवले. एवढा असा माझ्याजवळ संग्रह आहे. तुम्ही कुठून, कोणत्या गावावरून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या राष्ट्रातून, कोणत्या मोहल्यातून, कोणत्या गल्लीतून, कोणत्या शहरातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या देशातून व्हिडिओ पाहू राहिले, कमेंट करून मला सांगा. रपकन